मेरा भाईंदर में राजस्थानी व्यापारी के साथ हुई घटना के बाद मनसे का साथ। मेरा भाईंदर मनपा के अधिकारियों ने प्लास्टिक की थैली के नाम पर दुकान में घुसकर जो गुंडागर्दी की और जब दुकानदार के दुकान से फ्रिज और अन्य सामान लेके गई, ये खुली गुंडागर्दी है। इसका वीडियो वायरल होने के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना के मेरा भाईंदर अध्यक्ष संदीप राणे जी ने व्यापारी पर हुए अत्याचार को लेकर मनपा को कोसा और कहा कि अगर ऐसे अधिकारियों पर उचित कार्यवाही नहीं हुई तो आगे बड़ा जन आंदोलन किया जाएगा। सकाळी 8 वाजता मध्ये 8-8:30 मध्ये महानगरपालिकेचे कम से कम 20 ते 25 माणसं दुकानात आतमध्ये शिरले। थैली चेकिंगला आले, बोलले थैली सर्व फिरून बघितले इकडे तिकडे, थैली काय भेटली नाही तर 2 ते 10-15 थैली माल आले, ते थैल्या होत्या त्यांनी त्या घेतल्या आणि बोलतात त्याची फाईन भरा। तर मी म्हणलं बा ठीक, आम्ही थैली वापरत नाही, आमच्याकडे पेपरची बॅग असतात, त्यांचा कुठे गठ्ठे आहे तिथे, ते बोलले हे वापरतो नाही, बोलत त्यामुळे फाईन भरा। म्हटलं ठीक आहे साहेब, काय जी फाईन 2-3 हजार घ्या। आणि म्हटलं नाही ना, आम्हाला 10,000 रुपये पाहिजे, नाही तर तुमचं सामान घेऊन जाणार। तर आम्ही बोललो 10,000 एवढे भरू शकत नाही। तर ते लोक सर्व कॉम्प्युटरवरचे बाहेर खेचून वगैरे घेऊन, कॉम्प्युटरवरचे समोरच्या काउंटरचे 2 कॉम्प्युटर घेऊन खेचून घेऊन गेले, स्वॅप मशीन माझे घेऊन गेले। परत केलं का स्वॅप मशीन? ते नंतर आम्ही मेहता साहेबांकडे गेलो होतो, तर त्या लोकांनी फोन केला, तेव्हा त्या लोकांनी परत दुकान आणून तिथे ठेवून जबरदस्ती गेले। आम्ही बोललो तर आम्हाला देऊ नका म्हणून, पण ते लोक जबरदस्ती ठेवून गेले तिथे। आता तुमच्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आलेले आहेत, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला कंप्लेंट वगैरे करा, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आता ते त्यासाठी आम्ही आता कंप्लेंट वगैरे करणार त्याच्यावरती। नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र नवसेना। तुम्ही बघत असाल आज सकाळी 8:30-9 वाजता या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे काही कर्मचारी आले आणि हे सनराईज मेडिकल आहे याच्यामध्ये त्यांनी रेड टाकली। रेड टाकण्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी पिशव्यांचं जे एक चालू आहे मोहीम, पिशव्या बंदी, जे प्लॅस्टिक बंदी, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी रेड टाकण्यात आली। या ठिकाणी 10 ते 15 पिशव्या मिळाल्या यांच्याकडे आणि त्यांनी 5,000 रुपये फाईन आहे ना मारायचं ठरवलं। 5,000 हे काय बोले 5,000 मी भरू शकत नाही, तर मला काय ते कमी जास्त करा, मी भरायला तयार आहे। 5,000 माझ्याकडे आता नाही आहेत भरायला। त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे फ्रीज, जे प्लॅस्टिकचं हे होतं बंदीच्या कॅडबरीचा जो फ्रीज होता तो उचलून घेऊन गेले ते गेले। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना फ्रीज येऊन गेल्यानंतर हा अथॉरिटी दिली कोणी? मीरा भाईंदर महानगरपालिकेने याला कोणा कुठली अथॉरिटी दिली की फ्रीज उचला, आईस्क्रीमचा हे उचला, ते कुणी अथॉरिटी दिलेली आहे? तर कमिशनर साहेबांना मला हे सांगणं आहे की तुम्ही या कर्मचाऱ्यांना या फालतू कामं लावण्यापेक्षा त्या ठिकाणी रोडची कामं बाकी आहेत, नागरिकांना तुम्ही दिशाभूल करताय, लोकांची कामं होत नाहीत, गटार लोकांच्या आज पावसामध्ये घराघरामध्ये पाणी घुसलंय, त्याला मोबदला देण्याचं तुमचं मानसिकता नाहीये। त्या कर्मचाऱ्या तिकडे लावा ना, जरा सर्वेक्षण करा, आमदार खासदारांना द्यायला सांगा, विधानसभेत मांडायला सांगा की बाबा घरात पाणी घुसलेलं त्याचा मोबदला कोण देणार आहे ना? हे फालतू कामं लावून तुम्ही ते लोकांना त्या दिशाभूल करताय आणि या लोकांना कुणी अथॉरिटी दिली फ्रीज आणि हे उचलायची? त्यामुळे आमचा आक्षेप आहे, महाराष्ट्र नवसेना याच्यावर उद्या तुमच्याकडे तुम्हाला घेराव करणार आहे आणि नगरपालिकेला पण आणि पोलीस स्टेशनला पण पत्र देणार, यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी दुसऱ्या एका मेडिकलमध्ये त्या लोकांनी रेड टाकली, त्या ठिकाणी त्यांचा कॉम्प्युटर आणि स्वॅप करायची मशीन ती घेऊन गेले। म्हणजे कुठल्या थराला चालली आहे मीरा भाईंदर महानगरपालिका मला काही समजत नाही। त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवसेना तत्पर आहे। तुम्ही असं जर कृत्य करत राहिला तर अधिकाऱ्यांना चोपण्याची वेळ आली आहे, लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी कायद्याच्या फ्रेममध्ये जाऊन काहीतरी कामं करा, उगाच काहीतरी फालतूगिरी करू नका। म्हणून शर्मा साहेबांना विनंती आहे की असे कृत्य करताना आणि तुम्ही मीरा रोडला जा, ईस्ट वेस्टला नगरपालिकेच्या बाजूला प्लॅस्टिकच्या पिशव्या सर्रास विकतायत, त्याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेणार? त्यामुळे त्याच्यावर कोण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि तुमचे कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत, हे हप्तेखोर त्या ठिकाणी हप्ते घेऊन त्या ठिकाणी पिशव्या थैल्या आहेत, राजदोषपणे या ठिकाणी हे करतायत, विकतायत। त्यामुळे यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तुमच्या अधिकाऱ्यांना हे करा, सक्त वॉर्निंग द्या की प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसायला नाही पाहिजेत। आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत, पण हे कुठले तरी फ्रीज उचल हे उचल हे आम्ही खपून घेतणार नाही, लक्षात घ्या। आज व्यापारी करोड रुपयाचा धंदा घेऊन बसलेत, करोडाचा दुकान घेऊन बसलेत, त्यांच्यावर कारवाई, आणि जे रोडवर जे चिरीमिरी देतात त्यांच्यावर तुम्ही संरक्षण देताय, हे खपून घेतलं जाणार आहे। उद्याच मी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये येतोय, तुम्हाला ज्या विचारायला आणि पत्रावर करतोय त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। जे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। यांचा माल गायब झालेला आहे, कॅडबरीचे मागामागातले कॅडबरी गायब झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। माझी प्रामाणिक इच्छा आहे, मी आजच अर्ज देतो पोलीस स्टेशनला आणि नगरपालिकेला।
कृपया तुझा संपतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 8 बजे और पुणे 9 बजे की बात है. सुबह सुबह 25 से 30 लोग आते हैं नगर पालिका के अधिकारी. आके बोलते हैं हम लोग नगर पालिका से आए, आपके अंदर थैली चेक करना है. तो काउंटर के अंदर आके उन्होंने थैली चेक किया. 20-25 थैली कुछ मिला और उनको मिला थैली. उसके बाद बोले इनका फाइन लगेगा 5,000 रुपये. मैं बोला सर अभी 5,000 तो है नहीं मेरे पास फाइन के लिए, कुछ कम रहेगा तो मेरे है तो आप 500-1100 का फाइन फाड़ लीजिए सर. फर्स्ट टाइम मैंने गलती हुई है, नेक्स्ट टाइम नहीं करूँगा ऐसा गलती. तो उन्होंने बोला नहीं 5,000 से 1 रुपये नीचे नहीं भरवा. मतलब अभी तो नहीं है सर, मैं बाद में करके दे दूंगा. तो क्या नहीं अभी अगर नहीं भर पाओगे तो हम लोग पूरा माल उठा के लेके जाएंगे अंदर से दुकान से. बोला सर आपको राइट है क्या माल उठाने का? तो बोले बिल्कुल हमको राइट है माल उठाने का. तो उन्होंने पूरा मेरा कैडबरी का महंगे कैडबरी थी 25-30-40 हज़ार का माल था, वो पूरा का पूरा फ्रिज उठा के लेके चले गए. फिर बोला पैसे भर के जाना और माल लेके जाना. तो बाद में लेके गए. बाद में न्यूज़ वाले और मैंने इधर उधर ट्राई किया तो उन्होंने प्रेशर आया तो उन्होंने सुबह वापस फ्रिज रख के गए. बोले हम लोग रख के जाते. मैं बोला अभी क्यों रखने आए? तो बोले हमारे ऊपर से फोर्स आया तो हम रख के गए. बोला अभी फाइन नहीं ले रहे आप? तो बोले कि नहीं अभी बाद में बात करता हूँ. फिर वापस फ्रिज रख के निकल गए. इसमें से कोई चीजें गायब हुई हैं? बिल्कुल गायब हुआ. मेरे कैडबरी की रेंज रहती है महंगी 250, 350 की कैडबरी 12 15 पीस रखता हूँ. उसमें 2 पीस ही बस है बड़ी. ऐसे करके मेरा 8-10 हज़ार का माल कम हुआ है उसमें. तो उसका जिम्मेदार कौन लिया? तब भी मैंने बताया सर इसमें से माल मेरा चोरी होगा वो होगा, उसका जिम्मेदार कौन? तो क्या होगा तो होगा माल चोरी, हम लेके जाएंगे. तो इस तरह की गुंडागिर्दी करके दुकान में जोर जबरदस्ती करके धक्का धुमी करके लेके निकल गए.